अभिनंदन, अरे. कॉंग्रॅच्युलेशन. काय 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 वेळ आहे का तू काय चाललंय? काय चाललं काय? कॉंग्रॅच्युलेशन करतोय तुला. असं मागणं येऊन कोण कॉंग्रॅच्युलेशन करताय आणि कशासाठी? त्याच्यामुळे रागावला. हे घे पुढून मिठी मारतो बाबा. अरे थांब रे, तू का करतोय अभिनंदन? लब्बाड, तुला काही माहित नाही की काय? भाई तुझं लग्न ठरलंय तेही दुसऱ्यांदा म्हणून अभिनंदन करतोय. स्वस्ति श्री गणना. ही काय पलटी मारतोस तू? कालपर्यंत शिवाच्या बाजूने होतास, आज काय झालं तुला? एक मिनिट, मी तुला करेक्ट करतो. परवापर्यंत नाही, मी आजही शिवाच्या बाजूनेच आहे. नाही काय नाटक करतोय? अशोक, भलते चलते आरोप माझ्यावर करायचे नाही. मी ऐकून घेणार नाही. गरम डोक्याचा माणूस आहे मी. नाटक करतोय मी खरा मित्र आहे भावा तुझा. नाटक करेल तर मी मनापासून अभिनंदन करतो. पण कसं मी काल डीप विचार केला. तुला माहिती आहे, मी तर विचार मंथन करायला बसतो, सेल्फ अनालाइज करतो. तेव्हा मला कळलं की भले आपला मित्र माती खात असेल तरी आपण त्याच्यासोबत उभं राहायला हवं, कारण आपली मैत्री खरी आहे. म्हणून मी तडक धावत आलो आणि तुला अभिनंदन केलं. मागून मिठी मारून अभिनंदन केलं भावा. रुसला. हे बघ, हे बघ, असं रुसायचं नाही लब्बड मुला. लग्न जवळ आलंय, छान छान फोटो यायला हवेत ना, चेहऱ्यावर ग्लो असावा, म्हणून असं रुसायचं नाही. सतत चेहरा फ्रेश राहायचं भाव. लग्न मनापासून करतोय ना. दुसरं लग्न कोणाच्या नशिबात असतं? तुझ्या नशिबात आहे. त्यामुळे खुश राहा. आणि तुला खुश होता येत नसेल तर माझ्याकडे गंमत आहे. विचार काय? हे बघ काय माझ्याकडे. खूप मेहनत घेतली बाबा. टळांग टळांग टांग टांग टळांग. हे काय आहे? हे गिफ्ट आहे? हे असं असतं गिफ्ट? आणि हे असे एडिट का करून आणलेत? हे मी ते सांगतोय ना. हे बघ, हे मी तुझ्या लग्नानिमित्त केलंय, दुसऱ्या लग्नानिमित्त, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. मी फोटो एडिट केले, असं प्रिंट काढल्या आणि त्यांच्याकडे बघितलं. तुला सांगतो, मला जे टेन्शन होतं की आशू दुसरं लग्न करतोय, दुसरं, माझं सगळं टेन्शन गेलं. विचार का? नको सांगू, मी सांगतो. हे बघ, कारण शिवा आणि तुझ्यात जे काही प्रेम दिसतंय, जे बॉन्डिंग दिसतंय ना, ते इतर कोणात नाही दिसत. त्यामुळे तू दुसरं लग्न कर, तिसरं कर, चौथं कर, पाचवं कर, मला टेन्शन नाही. मी तुझ्यासोबत उभा आहे. तू माती खा, मी उभा आहे. तू माती खा, मी उभा आहे, कारण मी तुझा खरा मित्र आहे. हे असे फोटो एडिट केल्यावर दिसणारच तुला बॉन्डिंग बिंडिंग. अरे पण बॉन्डिंग तर खरं आहे. म्हणजे काय बोलतोस तू? काय तू परत आला ट्रॅकवर? सेम. एक मिनिट, तुला माझा त्रास होतो हे सगळं बोलण्याचा? हो हो हो. ए आशू मी हॅलो शिवा, माझं काम डन झालंय. मी ठेवलं, कामापुरतं बोलते. क्या बात आहे, आज चक्क आरशासमोर बसून तयार होतीयस. हे काजळ आहे ना, मी लावू काय? लाव लाव. हा. काय डेटवर वगैरे चाललीस की काय? थेट बीट काय नाही. मी तर सरळ लग्न केलं, आता तोच आयुष्यभरासाठी डेट. तोच नाही, तीच डेट असं म्हण. बाई तुला फिलिंग कळलं ना, मग झालं तर. हो, पण मला फिलिंग कळून काय उपयोग शिवा? ज्याला कळायला पाहिजे तो तर दुसरं लग्न करतोय आणि त्याच्यासाठीच तू एवढी रेडी होतीयस. शिवा, तू माझी लहान बहीण आहेस. आपण आजवर खूप भांडलो, चिडलो. मी बऱ्याचदा खूप काही वाईट बोलले तुला, पण आज मात्र मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटते. कधी कधी वाटतं की आधी तू जशी होतीस ना तशीच बरी होतीस, बिंदास डॅशिंग शिवा. हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडलं आणि तुझं आयुष्यच बदललं. आता बघ, तू तुझ्या एक्स हजबंडसाठी तयार होतीयस आणि त्याला काहीच पडलेली नाहीये. हे बघून मला खरंच खूप वाईट वाटतंय. अगं, कुठल्या दुश्मनाला सुद्धा अशी लाईफ मिळायला नको. बरं, मोठी बहीण म्हणून एक सांगू, आशू त्याच्या आयुष्यात पुढे सरकतोय शिवा. त्याला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये, तरीही तू त्याच्या मागे लागलीयस. माझा एक मूव्ह ऑन कर. कशी दिसते मी? नॉट बॅड, म्हणजे चांगली ना? मला पण हेच वाटतंय. हो अगं, पण आता काय उपयोग आहे शिवा?
हाच फरक आहे दिव्य तुझ्यात आणि माझ्यात. म्हणजे चंदनने चुका केल्या, पण त्या का केल्या? तुझ्यावरच्या प्रेमामुळेच ना केल्या. हे तू समजून नाही घेत आहे. हे बघ, तू चंदनबद्दल काही बोलू नकोस. तुला माहिती नाहीये तो कसा आहे ते. अगं मी रोज गॅरेजवर काम करताना बघते त्याला, तो चांगला मुलगा आहे. चांगला आहे. त्यांनी माझी इतकी मोठी फसवणूक केली आणि तो चांगला आहे. तेच, हे सगळं त्याने का केलं? तुझ्यावरच्या प्रेमापोटीच केलं ना, हेच समजावून सांगते मी तुला. तू मला अक्कल नको शिकवू शिवा. मला चांगलंच माहितीये तो कसा आहे ते. तू काय बोलतेस ना, तुझं तुला कळेल एक दिवशी. त्याला पश्चाताप होतोय, पण तू समजून घेत नाहीयेस. आणि राहिला प्रश्न माझा आणि आशूचा. तो आता कसाही वागतोय, विचित्र वागतोय किंवा माझ्यावर चिडचिड करतोय, हे मी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करीन, आयुष्यभर करीन. कारण मला माहिती आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तेवढंच त्याच्यावर प्रेम आहे. तुला माहितीये का ग प्रेम म्हणजे काय असतं? आत्ता कळतंय, कारण मी अनुभवलंय ते. हो, पण ते तुला कधीच मिळणार नाही. ते तुझ्या हातून निसटून गेले. तुम्ही काय करता इथे? अहो तुम्ही कशाला उभं राहिला जिजू? बसा तुम्ही. ए सांग रे. आओ बसा हो बसा. हे ऑफिस तुमचे, हे केबिन तुमचे. लाजायचं अजिबात नाही. एकदम नीट बसून घ्यायचं. बसून घ्या. खाली बसा, खाली बसा. झालं झालं. आता सांगा इथे काय करताय? अहो जिजू आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. हे बघा तुमच्यासाठी खायला आणलं आम्ही. घ्या घ्या घ्या. खायला कशाला आणलं? अहो आम्हाला असं कळलं की तुमचं लग्न ठरलंय. मग आम्ही विचार केला आपल्या लाडक्या जिजूंना कॉंग्रॅच्युलेशन करायला नको का? कॉंग्रॅच्युलेशन, बधाई हो जिजू. अभिनंदन. काय चाललंय तुमचं? माझं ऑफिस आहे, जरा थोडस तारतम्य बाळगा. अच्छा म्हणजे आम्ही तुमच्या ऑफिसला आल्याला चालणार नाही का? तुम्ही आमचे ऑफिस आहे. आता खाता पिता आम्ही काय बोलतो का? आता आम्ही आलो तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे पाहिजे बाई. आणि एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. जिजू काहीही झालं तरी तुम्ही आमचे जिजू राहणार. हे लग्न झालं तरी एवढंच आम्हाला सांगायचंय. झालं? आता प्लीज जा, मला काम आहेत खूप. अहो जिजू आम्ही कसं जाऊ सांग बरं? अहो तुम्ही आमचे छकुला जिजू, तुम्हाला सोडून कसं जाऊ आम्ही सांगा? एक मिनिट. छकुल्या जिजू काय? अहो तुम्हाला हे नाव किती सूट होतं म्हणून. ओके झालं. आता निघा. अहो तुम्हाला काम करायची असतील पण आधी खाऊन तर घ्या. खाऊन घ्या. एवढं खा. एक खा. अरे नाहीये भूक मला. बरं ते जाऊ द्या जिजू. मला सांगा बाकी आपली लग्नाची तयारी कशी चालू आहे? आणि काही लागलं, अगदी काही लागलं ना, डायरेक्ट बोलवायचं. एका शिट्टीत अख्खी गँग रेडी होईल ना. शिट्टी एक शिट्टी वाजवतो मी. त्यांना शिट्टी वाजवत येतात का रे? नाही म्हणजे शेवटी शिकवलं असेल ना. अरे असं कसं? यायला तर पाहिजे ना. नाहीतर आधी शिट्टी शिकायची आणि मग दुसऱ्या लग्नाचा विचार करायचा ना. हे सांगेन ना. बस. काम आहेत मला इथे, टाइमपास नाहीये, कळलं? या तुम्ही. हा ओके ओके जिजू ओके. जरा शांत का. हे खबर का? यार, मी मला भूक लागली. कॉंग्रॅच्युलेशन जिजू बाकी शिट्टी अभिनंदन अभिनंदन. लग्नाला येणार. 10 लोक काम करतायत तिकडे. काहीतरी उभा. आता हा का हँग झालाय? फायनली आई, फायनली ही चंद्रवेणी लांब केसात माळू शकेल अशी सून तुला मिळाली. आणि 2 आठवड्यात घरात येईल ती आणि जुन्याचा सगळा प्रभाव न पुसून टाकेल. हो, पण या स्वप्नरंजनात एक गोष्ट राहिलीये. म्हणजे नेहाचा होकार झाला, मुहूर्त काढून झाला, पण आशूच्या होकाराचं काय? माझा मुलगा आहे तो. किती काही म्हटलं ना
तरी माझ्या शब्दाबाहेर नाही. मी समजावते त्याला, देईल होकार तो. हो, पण तरी मला थोडी भीती वाटते. म्हणजे त्या शिवाने परत काही केलं तर काय. नाही, मला ना त्या मुलीवर अजिबात विश्वास नाहीये. असं काही होणार नाही ग. आशूला तर त्या शिवाला भेटायची सुद्धा इच्छा नाही. मग असं कसं होईल? तुम्ही फक्त आता तयारीला लागा. आशूला कसं तयार करायचं तर मी बघते. देईल होकार तो. ठीक आहे, असं असेल तर पुन्हा एकदा आशूच्या डोक्यावर अक्षदा पडणार. पण यावेळी अंतरपाटापलीकडे शिवा नाही, नेहा असेल. अजूनही सुरू होत नाहीये. काय प्रॉब्लेम काय आहे नक्की? हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. काय तू दार का लॉक केलंस? बाहेर लोक काय म्हणतील? काय म्हणणार काय म्हणणार? आशू, आपण नवरा बायको होणार आहोत की नाही, मग त्याच्यासाठी थोडीशी प्रायव्हसी. तू का काय चाललंय तुझं? ऑफिस आहे आणि काय चाललंय म्हणजे काय आशू यार? डोक्यावर पडल्यासारखं वागू नकोस नेहा. तूच म्हणालास ना की ते रोप येण्याआधी बी पेरलं, मग त्याचं रोपटं झालं, त्याच्यानंतर झाड आलं, ते पण प्रेमाचं झाड. मग आता बी पेरायला हवं ना, म्हणजे कसं लग्नापर्यंत आपलं प्रेमाचं झाड भरेल, त्याला प्रेमाची फुलं येतील, म्हणून हे सगळं. याचा आणि दार लॉक करायचा काय संबंध? अरे तूच म्हणालास ना, तू आणि शिवा एकदा लॉक झाला होता, म्हणाल होतास की नाही? ठीक ना, पण याचा काय संबंध? अरे तुम्हाला बोलायला वेळ मिळाला होता, एकमेकांना जाणून घ्यायला वेळ मिळाला होता ना. हो, पण तिने ना असं जबरदस्ती लॉक नव्हतं केलं. अरे यार आशू, तू एकदा ठरव बर का की तिने मुद्दाम केलं होतं की नाही. ते तिने मुद्दामूनच केलं होतं सगळं. नाही, मला असं म्हणायचं ते लॉक झालं होतं, ते मुद्दामून नव्हतं झालं. हे असं मग काय प्रेमात पडणं मुद्दाम होतं? काय विचारतीस तू मला? सांग ना यार आशू. नेहा, तू वेडेपणा करू नकोस बरं का प्लीज. हे ऑकवर्ड होऊन. आशू थांब, काय थांब ना यार. तू डोक्यावर पडलीस? आशू, आजचा दिवसच वाईट आहे यार. शिवा, तुझा प्लॅन आत्ता मला कळायला लागला. आमच्या प्रेमाचं झाड लागणार नाही, पण तुझ्या प्रेमाची पाळंमुळं आशूच्या मनात खोलवर रुजली आहे तेवढं खरं. काय चाललंय? शांत व्हा, ऑफिस आहे माझं. काय चाललंय तुमचं? जीजू, सेलिब्रेशन चाललंय, सेलिब्रेशन. कसलं सेलिब्रेशन चाललंय इथे रस्त्यावर? जीजू, गेस करा. अरे तेच विचारतोय ना मी, काय चाललंय तुमचं? ए जीजू हारले. एक मिनिट. एक तर मला ते म्हणू नको जीजू. हा, असं कसं? आता मला सांगा, तुमचं लग्न ठरलंय रे? ठरलंय. मग आम्हाला आनंद होणार नाही का? सेलिब्रेशन करणार नाही का? या शामिल व्हा. काय वेळेत का तुम्ही? डोक्यावर पडलाय का? काय चाललंय? माझं ऑफिस आहे. अच्छा, म्हणजे आम्ही वेडे, म्हणजे तू वेडा मी वेडा. ओ, तुमच्या पहिल्या लग्नात काय झालं रे? आम्ही एवढी तयारी केली, एवढी दिव्याचं लग्न ठरलेलं, पण झालं कोणाशी? अहो शिवाजी, म्हणून तर हे सेलिब्रेशन चाललंय. आणि कारण माहितीये का? ही जोडी रबने बनाईये. हिस्ट्री रिपीट होणार जीजू. पण जिजू, लग्नात तुमच्या समोर कोणीही उभं असू दे, पण लग्न मात्र शिवाशीच होणार. अहो, म्हणून तर आम्हाला हा आनंद झालाय, म्हणून तर हे सेलिब्रेशन करतोय. मला सांगा, कोणी सांगितलंय? काय? म्हणजे कोणी सांगितलंय सगळं करायला? शिवानी सांगितलं ना? नाही, शिवाचा काय संबंध? याची शपथ घेतो, शिवाचा काहीच संबंध नाही. जाऊ दे. तू काय सांगतो मला माहितीये. आम्हाला वाटलं म्हणून करतो जीजू. मला माहितीये कोणी सांगितलंय. मी बघतो शिवाकडे.
ही ना मुद्दामून करते. अरे नाही नाही जिजू तुमचा गैरसमज होतोय. जिजू, Celebration आहे. celebration आहे, जिजू, तुमचं लग्न आहे, लग्न आहे, जिजू. लग्न आहे. अरे, सरक लागेल गाडी. हो, जिजू नाता या जिजू हो. शिवाचा काय संबंध नाही जिजू, खरंच सांगतोय. हो जिजू. झालं झालं. हे शिवाला मेसेज कर. मेसेज कर आई, माझा फोन. माझ्यावरून कर. ही समजते काय स्वतःला? एवढं बोलूनही माझ्याच मागे लागली. हिला ना मी आज धडा शिकवणार आहे. मुद्दामून सगळं करते, पण दरवेळी ना हिला हवं तसं होणार नाहीये. तेच होणार आता जे मला वाटतंय. आज नाही मी एका क्षणात शांत बसणार. अरे कोण आहे हा? हा नाही ही ये बाहेर ये. मांजात चल मांजा. काय हे काय आहे? काय हा रस्ता आहे, इथे मला उभं राहावं असं वाटलं. तुझी गाडी मध्ये आली, त्याला मी काय करू? ऐक ना, तुलाही माहितीये मी कशाबद्दल बोलतोय. नाही मला नाही माहिती. उगाच तुला काही माहित नाही असं दाखवू नकोस. अरे मला का काही माहिती असेल? मला नाही माहिती. शिवा तू मुद्दामून करतेस का? नाटकं करू नको. ती केली असती तर तुझ्या बरोबर असते ना आता. शिवा तुलाही माहितीये मी कशाबद्दल बोलतोय आता. नाही मला फक्त आता एवढं कळतंय ना की आपण पुन्हा 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 त्याच टप्प्यावर येतोय. म्हणजे बघ ना, हा तोच रस्ता आहे. तुझी गाडी पण येऊन इथेच थांबली जिथे आपण पहिल्यांदा भेटलो. तू पण इथेच आहेस, मी पण इथेच आहे. शिवा तू इथे मध्ये थांबलीस म्हणून मी गाडी थांबवली, नाही तर मी थांबलो नसतो. बघ आपण आत्ता पण भांडतोच आहोत. आधी पण भांडायचोच ना, आठवतंय? ए असं काही होणार नाही. उगाच नाही 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 नाही, सगळं असंच होणार आहे. पुन्हा आपली मैत्री होणार, पुन्हा आशू शिवाच्या प्रेमात पडेल आणि पुन्हा लग्न होईल. ऐक ना, त्याच चुका परत करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. पण माणूस चुकांमधनं तर शिकतो. हो हो मी खूप शिकलो. आणि थँक्यू. पुन्हा 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 त्याच चुका करतो. शिवा काय बोलतेस तू? काय बोलते? आणि तू किती चिडचिड करतोस रे. तुला आठवते का आधी पण तेवढीच चिडचिड करायची? नाही नाही आठवायचंय मला हे काही जुनं, कळलं का? आणि मला एक गोष्ट फक्त सांग, हे तू का वागतेस? सगळं का करतेस? तो मुद्दाम तुला काय हवंय? काय काय झालंय का? तू सांग मला. तेच विचारते, काही झालंय का? आज सकाळी मांजाने मला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेट केलं. मग चांगलंय की. पाना गँग माझ्या ऑफिस मध्ये आले आणि मला कॉंग्रॅच्युलेट केलं. अरे दिलवाले आहेत यार माझे यार. तुझे यार आहेत ना दिलवाले. त्यांनी भर रस्त्यात माझी गाडी थांबवली आणि नाचतायत गाडी भोवती, कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू, कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू म्हणून. असं म्हणाले? हो. एक मिनिट, तुला कळतच नाही असं दाखवू नकोस. तुला माहिती मला का माहित असायला पाहिजे? कारण तूच सांगतेस त्यांना हे सगळं करायला. तू का सांगतेस? अरे त्यांना वाटतं म्हणून ते बोलत असतील. ऐक ना शिवा, तू मला माहितीये तू का सांगतेस. का? काय आहे तुला ही भीती आहे की मी लग्नाला होकार देईन, ही भीती आहे म्हणून तू सांगतेस हे सगळं करायला. तू दे हो का?